हॅलो फ्रेंड्स, कलोपासकच्या या भागात मी अलका आपलं सगळ्यांचं स्वागत करते. या भागात आपण हा पिकाचू करणार आहे आणि जो की खूपच लहान मुलांना आवडतो, अगदी किड्स फेवरेट म्हटलं तरी चालेल. तर इतका सुंदर हे कार्टून करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आणि जर तुम्ही हे लहान एखाद्या रिबनला वगैरे अटॅच केलं असं तर तुम्ही त्याचा राखी म्हणून उपयोग करू शकता. इतकी सुंदर राखी कोणालाही आवडेल अशीच आहे ही. सगळ्या लहान मुलांसाठी स्पेशल म्हणून तुम्ही ही राखी बनवू शकता आणि खूपच नक्की आवडेल मला खात्री आहे. या पिकाचूची मी जे केलं आहे ते जाड दोऱ्याने केलेलं आहे. पण असंच जर तुम्ही बारीक दोऱ्यांनी आणि 1.75 mm हुकनी केलं तर खूपच सुंदर अशी तुमची राखी तयार होईल. आता या राखीची जर तुम्ही याची जर लांबी पाहिली तर ती 5 इंच आहे आणि रुंदीसुद्धा 5 इंच आहे. पण जर तुम्ही बारीक्याने केलं तर 3-3 इंच बारीक दोरा आणि 1.75ची सुई म्हणजे 3-3 इंच होईल. हा पिकाचू तुम्ही स्वेटरवर वगैरे लहान मुलांच्या हे पॅचवर्क म्हणून लावायला सुद्धा उपयोगात आणू शकता. इतका सुंदर करायला तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. आवडलं तर पटकन थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना. चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. आणि हो, पटकन करून मला फोटोसुद्धा पाठवा. चला तर मग पटकन आपण पॅटर्न पाहू. तुम्ही हे करायला सुरुवात करा. पिकाचू करण्यासाठी आपण हे 2 रंग घेत आहे. पिवळ्या रंगाची माझं पातळ लोकर नाही आहे म्हणून मी जाड लोकरीने दाखवत आहे. पण तुम्ही राखी करायची असेल तर पातळ लोकर घ्याल, कारण हा मोठा होईल थोडा. सुई घेतली आपण 3.5 mmची. ही जाड लोकर आहे म्हणून तुम्ही 1.75ने करा, आणखीन छान छोटासा होईल. म्हणजे राखीला शोभेल असा. तुम्हाला जर स्वेटरवर वगैरे लावायचं असेल तर हा केलात तरी चालेल. मेक चेन 10. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 चेन केले आपण. आता दुसऱ्या चेनमध्ये पहिली चेन सोडून द्या. दुसऱ्या चेनमध्ये 3 सिंगल क्रोशे करा. दोरा आत घातला, पहिला सिंगल क्रोशे, पुन्हा त्यात दोरा घालून सुई घालून दुसरा सिंगल क्रोशे आणि त्यातच हा तिसरा सिंगल क्रोशे. 3 सिंगल क्रोशे केल्यावर पहिल्या सिंगल क्रोशेमध्ये मार्कर लावून ठेवा. हा आपला पहिला टाका आहे. आता 10 चेन केल्या आपण आणि एक टाका सोडून सुरुवात केली म्हणजे 9 करायला पाहिजे. तर यात आपण एका ह्याच्यात 3 केले. आता 7 टाक्यांमध्ये एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 in 7 स्टिचेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 टाक्यात एक सिंगल क्रोशे केला की एकच उरेल शेवटी. बरोबर एक उरला आपला. तर या एका टाक्यात 3 सिंगल क्रोशे करा. दोन्ही कॉर्नरला 3-3 सिंगल क्रोशे केले आपण. सिंगल क्रोशे 3, 1, त्याच टाक्यात हा दुसरा, आणि हा तिसरा. शेवटच्या टाक्यात 3 सिंगल क्रोशे केले. आता मधले परत 7 टाके आहेत, त्यात प्रत्येकी एक सिंगल क्रोशे करा. यात नाही करायचं आता पुढच्या टाक्यापासून. सिंगल क्रोशे 1 in 7 स्टिचेस. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. आता हे 7 टाक्यात एक सिंगल क्रोशे केला की हा दोरा भरपूर हाईट झाला. याला आपण कापून घेऊ. कॉर्नरचे 3 टाके उरले. आता या तिन्ही टाक्यात 2-2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 2 in फर्स्ट क्लोज इट. तर पहिल्यांदा आपला राऊंड पूर्ण झाला. आपण बंद करून घेऊ याला पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिच करून. तर हा आपला पहिला राऊंड झाला. दुसऱ्या राऊंडला काय करा, एक चेन करा आणि तिन्ही टाक्यांमध्ये या 2-2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 2 in each of the corners 3 स्टिचेस. 2, पुढच्या ह्याच्यातही 2, 1, 2,
आता पहिल्या टाक्यात मार्कर लावून घ्या. आता ही इतकी जाड लोकर आहे की यात दिसून येतो पटकन पहिला सिंगल क्रोशे कोणता आहे. पण तुम्ही पातळणी कराल तर दिसणार नाही, म्हणून मार्कर लावत चला. तिसऱ्याही टाक्यात 2 सिंगल क्रोशे. तिन्ही टाक्यामध्ये मी 2-2 सिंगल क्रोशे करून घेतले. आता साईडचे 7 आहेत, तर या प्रत्येकीत पुन्हा 1-1 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1 इन 7 स्टिचेस. 7 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे झाला की परत कॉर्नरचे 3 टाके आहेत हे, तर इथे 2-2 सिंगल क्रोशे करा प्रत्येक टाक्यात. सिंगल क्रोशे 2 इन ईच स्टिच. 1 in the same stitch single crochet 2, single crochet 1 in the same stitch single crochet 2. आणि तिसऱ्याही टाक्यात तसंच 2 सिंगल क्रोशे, 1 आणि त्याच टाक्यात हा दुसरा. 3 टाक्यात केला आपण असं. मग परत साईडचे 7 टाके आहे, यात 1-1 सिंगल क्रोशे करा आणि पहिला जो मार्करचा टाका आहे त्याच्याशी स्लिप स्टिचने बंद करा. 7 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे करून झाला आपला. मार्कर काढा आणि पहिल्या टाक्याशी स्लिप स्टिचने जोडून घ्या. मोजत राहायचं बरं, मोजल्याशिवाय ते चुकतंच सगळं. आता यात किती टाके झाले आहेत आपले? 7-7 इकडे 14 आणि 6-6 इकडे 12, तर 14 आणि 12 म्हणजे 26 टाके आहेत हे. आता परत एक चेन करा. पहिल्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. परत 1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. 3दा करायचं असं. 1 2. 2दा झाला. आता तिसऱ्यांदा 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे. आता मधल्या 7 टाक्यात परत 1-1 सिंगल क्रोशे. कॉर्नरला असंच परत 3 प्रत्येक टाक्यात, एका टाक्यात 1, पुढच्या टाक्यात 2, असं 3 वेळा. पहिल्याला मी मार्कर लावून घेतला. 7 टाके करा, मग कॉर्नर परत. 7 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे केला. आता परत पुढच्या ह्याच्यात 1 सिंगल क्रोशे, त्याच्या पुढच्या टाक्यात 2, असं 3दा करा. सिंगल क्रोशे 2. आणखीन 2दा करा. मग शेवटचे 7 सिंगल क्रोशे याच्याशी जोडा स्लिप स्टिच. 3 राऊंड झाले आहेत आपले. आपण क्लोज केला. आता एक चेन करा आणि पुढच्या 4 टाक्यांमध्ये 1-1 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 इन 4 स्टिचेस. 1 2 3 4. पुढच्या टाक्यात 2 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1, सिंगल क्रोशे 2. 4 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे, पुढच्या टाक्यात 2 केले आपण. तर आपण पहिल्या टाक्यात मार्कर लावून घेऊ. काय काय केलं आपण? तर 4 सिंगल क्रोशे केले. 1 2 3 4. मग एकाच टाक्यात 2 सिंगल क्रोशे केले. हे जे एका टाक्यात 2 केले ना, इथे आपल्याला कान करायचं आहे पुढच्या वेळेस. हवं तर तुम्ही एक मार्करसुद्धा इथे घालून ठेवू शकता. हे एकाच टाक्यात 2 सिंगल क्रोशे झाल्यावर 3 टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे केला. आता पुढच्या टाक्यात आपल्याला गालासारखं करायचं आहे. त्यासाठी 1 हाफ डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे. दोऱ्याचा वेढा घेऊन आत घातलं, दोऱ्याचा वेढा घेऊन बाहेर, 3चा 1 हाफ डबल क्रोशे. त्याच टाक्यात 1 डबल क्रोशे, डबल क्रोशे 1. पुढच्या टाक्यात याच्या उलटं, म्हणजे आधी 1 डबल क्रोशे आणि मग 1 हाफ डबल क्रोशे. त्याच टाक्यात आधीच्या टाक्यात 1 हाफ डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे केला. पुढच्या टाक्यात 1 डबल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे केला. चेन 1 आणि पुढच्या टाक्यात स्लिप स्टिचने जोडा. म्हणजे हा त्याचं एक गालासारखं झालं आपलं. आणि असंच आता इकडे येईल आपला. आता प्रत्येक टाक्यात 1-1 सिंगल क्रोशे असे आपल्याला किती करायचे आहे पहा. सिंगल क्रोशे 1 2 सिंगल क्रोशे 3 सिंगल क्रोशे केले आपण प्रत्येक टाक्यात 1-1. आता पुढच्या 3 टाक्यात 2-2 डबल क्रोशे करायचे आहेत. डबल क्रोशे 1, त्याच टाक्यात डबल क्रोशे 2, असं 3दा करायचं आहे. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, अगेन 1, डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2. म्हणजे हा त्याचा शरीराचा खालचा भाग झाला. काय काय केलं आपण? 3 टाक्यात 2-2 डबल क्रोशे केले. हे 1 2 3. मग 1 हाफ डबल क्रोशे केला आणि 3 सिंगल क्रोशे केले. आता पुढच्या टाक्यात पुन्हा 1 हाफ डबल क्रोशे करा
म्हणजे हे जे 3 सिंगल क्रोशे केले आपण आत्ता, तर त्यातला मधला सिंगल क्रोशे हा खालचा सेंटर पॉईंट आहे, म्हणजे मधला पॉईंट आहे किंवा मधला टाका आहे. तर आपण हवं तर तिथेही एक मार्कर लावून घेऊ, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की बरोबर सिमेट्रिकल होत आहे सगळं म्हणून. 2 डबल क्रोशे, 1 हाफ डबल क्रोशे, मग 3 सिंगल क्रोशे, त्यातला मधला. तर हा खालचा पॉईंट आहे त्याच्याबरोबर. 3 सिंगल क्रोशे झाल्यावर 1 हाफ डबल क्रोशे आणि आता 3 टाक्यात 2 डबल क्रोशे. डबल क्रोशे 1, त्याच टाक्यात डबल क्रोशे 2. असं 3 टाक्यात करा. 1 2 आणि तिसऱ्याही टाक्यात तसंच 2 डबल क्रोशे. 1 2 आणि पुढच्या 3 टाक्यात 1 सिंगल क्रोशे. जसं इकडे केलं होतं अगदी त्याला सिमेट्रिकल आहे. तर कुठे करेक्ट येत आहे की नाही आपला सिंगल क्रोशे हे पाहण्यासाठीच मी हे मार्कर लावलं होतं. आता 3 सिंगल क्रोशे, सिंगल क्रोशे 1 2 3 आणि 3 सिंगल क्रोशे झाल्यावर जसं इथे आपला चेहऱ्याचा भाग केला आहे गोल आपला तसा करायचा आहे आता. तर पुढच्या टाक्यात स्लिप स्टिच होती, तर आपण एक स्लिप स्टिच करू, मग एक चेन करा आणि जसा हा गोल केला होता आपण, कसा केला होता, 1 हाफ डबल क्रोशे, 1 डबल क्रोशे एका टाक्यात, हाफ डबल क्रोशे 1, इन द सेम स्टिच डबल क्रोशे 1 and in the next stitch double crochet 1, then half double crochet 1, एक डबल क्रोशे त्याच टाक्यात 1 हाफ डबल क्रोशे. हा इकडचा दुसरा गालाचा भाग झाला. आता शेवटच्या टाक्यात 1 सिंगल क्रोशे करा. तर इकडे जसे 2 सिंगल क्रोशे एकाच टाक्यात खूण म्हणून कान कुठे करायचा आहे, तसेच इकडेही पाहिजे होते. तर 3 टाके सोडून हा जो पहिला टाका केला आपण, इथे 2 सिंगल क्रोशे पाहिजे होते. तर आपण एक आधी केला होता, आत्ता मी हा दुसरा करते आणि मग आपण स्लीव स्टिचने जोडून घेऊ. म्हणजे 2 कानांच्या मध्ये 3 टाके आहेत आपले. स्लीव स्टिच करत करत हे जे एका टाक्यात 2 सिंगल क्रोशे केले आहे ना, त्यातल्या दुसऱ्या सिंगल क्रोशेपाशी घ्या. हे 2 सिंगल क्रोशे केले होते, यापैकी दुसऱ्या सिंगल क्रोशेत घेतला. आता इथून 10 चेन करा. 3 4 5 6 7 8 9 10. 2 टाके सोडून द्या, म्हणजे 8च विणायचे आता. तर 3 टाक्यात हाफ डबल क्रोशे करा, एक हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2, हाफ डबल क्रोशे 3. 3 टाक्यात डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2, डबल क्रोशे 3 आणि शेवटचे 2 टाके उरले आता, तर त्यात हाफ डबल क्रोशे करू. हाफ डबल क्रोशे 1, हाफ डबल क्रोशे 2 आणि एक पुढच्या टाक्यामध्ये स्लिप स्टिचने जोडा. तर हा झाला एक कान आपला. असाच दुसरा कान इथे 3 टाके सोडून इथे विणून घ्या. आता 3 टाके सोडायचे आपल्याला, 1 2 3 आणि या चौथ्या आणि 5व्यात मिळून काना एक आला पाहिजे. तर आपण या 5व्याच्यात दोरा जोडू, म्हणजे जेणेकरून तो कान पूर्ण झाला की आपण बरोबर पुढच्या टाक्याशी स्लीव स्टिचने जोडू. परत 10 चेन करून तसाच कान करा. आता इथे सुद्धा 10 चेन झाल्या. 2 चेन सोडून द्यायच्या, 3 टाक्यात हाफ डबल क्रोशे आणि 3 टाक्यात डबल क्रोशे, शेवटी पुन्हा 2 हाफ डबल क्रोशे आणि पुढच्या टाक्यात स्लीव स्टिचने जोडायचं. तर एवढा मी कान असा करून घेते. हा आता पाय करण्यासाठी आपण काय करू, हे 2 डबल क्रोशे जे केले आणि 3 टाक्यांमध्ये, त्यातला जो शेवटचा डबल क्रोशे आहे इथे आपल्याला पाय करायसाठी जोडायचा आहे. आपण या दुसऱ्या डबल क्रोशेच्या टाक्यात दोरा जोडला, घट्ट 1 चेन केली आणि आता ह्या घट्ट करण्यासाठी परत 2 चेन केल्या. आता या पुढच्या टाक्यात असं डबल थ्रेड घ्या आणि 2 डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1, डबल क्रोशे 2
परत 3 चेन करा आणि त्याच टाक्यात दुसऱ्या स्लिप स्टिचने जोडून घ्या. 3 चेन केल्या आणि त्याच टाक्यात स्लिप स्टिच करून जोडून घ्या किंवा साधं टॅपॅस्ट्री नीडलनी आत घाला. ते जास्ती चांगलं फिनिशिंग येतं स्लिप स्टिचपेक्षाही. तर आपण इथे कापून घेऊ आणि टॅपॅस्ट्री नीडलनी आत घालून घेऊ. म्हणजे हा त्याचा एक पाय झाला. असा दुसरा पाय करा. त्याच टाक्यात पाठीमागे घालायचं. दोनच चेन घ्यायला पाहिजे होत्या म्हणजे छान छोटासा पाय झाला असता त्याचा. आता हे मागे मी गाठ मारून घेते आणि असाच पाय दुसरा करून घेते. सेंटर आपण मार्कच करून ठेवला होता. जसं इकडे सेंटरनंतर एक टाका सोडला आहे तसं इकडेही एक टाका सोडू आपण आणि दुसऱ्या पायासाठी दोरा जोडून घ्या. इथेही 3 चेन करा. 1 2 3. पुढच्या टाक्यात डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 त्याच टाक्यात, सॉरी पुढच्या नाही. आणखीन एक डबल क्रोशे करा आणि 3 चेन करून स्लिप स्टिचनी इथे जोडून द्या पुढच्या टाक्यात. म्हणजे हा दुसरा पाय झाला. तर दोन्ही सारखे दिसत नसतील तर हे थोडंसं मला हाऊस व्हावं लागणार आहे. लहान मोठा झाला आहे. 1 मिनिट. आता दोन्ही पाय सारखे दिसतात आहे. आता हातासाठी आपण काय करू, हात वेगळे करून घेऊन मग त्याला अटॅच करू. 6 चेन करून घ्या. 1 2 3 4 5 6 आणि 3 चेन सोडून पुढच्या तिन्ही टाक्यात एक एक डबल क्रोशे करा. डबल क्रोशे 1 डबल क्रोशे 2 डबल क्रोशे 3. दोरा कापून घेऊ आपण आणि हा हात असा इथे शिवून घेऊ. असा दुसरा हात करून इकडनं शिवून घेऊ. दोन्हीकडनं टॅपॅस्ट्री नीडल लावून मी यात घालून घेतला आहे हात आधी. आता थोडंसं पक्क होण्याच्या दृष्टीने मध्ये एखादा टाका घातला तरी चालेल. तर असा हा इथे एक टाका घालते आणि मग मागच्या दोऱ्याशी शिवून घेते. तसा 6 चेन करून मी दुसरा हात केला आणि तो इथे आता शिवून. आता शेपूट करण्यासाठी आपण 16 चेन करू. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. 16 चेन केल्या की दुसऱ्या चेनपासून 4 सिंगल क्रोशे करा. पहिला टाका सोडून द्या. सिंगल क्रोशे 1 in 4 स्टिचेस. 1 2 3 4. 4 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे केला की पुढच्या एकाच टाक्यात 3 सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 3 in 1 stitch. 1 in the same single crochet, 2 in the same single crochet, 3. 3 सिंगल क्रोशे एकाच टाक्यात केले. मग पुढच्या 3 टाक्यात एक एक सिंगल क्रोशे करा परत. 1 2 3. आता पुढचे 3 टाके एकत्र विणा. 3SC टॉक. पहिल्या टाक्यातून सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला, दुसऱ्यातूनही काढला आणि तिसऱ्यातूनही काढला. 3 इनकम्प्लीट सिंगल क्रोशे केले. दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढायचा. घट्ट करून घ्या म्हणजे हा झाला 3SC टॉक. आता परत पुढच्या 4 टाक्यांमध्ये एक एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 2 3 4. त्यामुळे आकार बरोबर आपला जसा त्या पिकाचूची हे असते ना शेपटी, तसा बरोबर आकार तुम्ही बघू शकता. इथे पहा, असा इथे एकदा टर्न झाला आहे, मग इथे एकदा टर्न झाला आहे.
इथे आपण एका टाक्यात 3 सिंगल क्रोशे केले आणि इथे 3 टॉक केला. एक चेन करा, टर्न करा. आता पहिला टाका सोडून द्या, पण पुढच्या 2 टाक्यात एक सिंगल क्रोशे करा. पहिला सोडून दिला, दुसरा पुढच्या टाक्यात सिंगल क्रोशे 1, त्याच्या पुढच्याही टाक्यात दुसरा सिंगल क्रोशे, मग परत 3 टॉक. 3 टॉक म्हणजे 3 सिंगल क्रोशे झाला. 3 टॉक म्हणजे 3ही टाक्यात सुई घालून दोऱ्याचा वेढा घेऊन टाका काढला. 3 टाक्यात 4 टाक्याचा सुईवर दोऱ्याचा वेढा घेऊन सगळ्यातून काढला. घट्ट करा. हा झाला 3 टॉक. आता पुढच्या 3 टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 2 3. आता मगाशी जे एका टाक्यात 3 सिंगल क्रोशे केले होते ना, ते हे आहे. त्यातला हा मधला आहे. याच्यात परत आता 3 सिंगल क्रोशे करायचे. 1 2 3. परत एका टाक्यात 3 सिंगल क्रोशे केले. नंतरच्या 3 टाक्यात पुन्हा एक सिंगल क्रोशे करा. सिंगल क्रोशे 1 2 3. आणि पुढच्या 2 टाक्यात एक हाफ डबल क्रोशे. हाफ डबल क्रोशे 1 आणि शेवटच्या टाक्यात तर 2 हाफ डबल क्रोशे करा, किंवा एक हाफ डबल क्रोशे, एक हे डबल क्रोशे असं केलं तरी चालेल टोकदारी येण्यासाठी. हाफ डबल क्रोशे 1 आणि त्याच टाक्यात डबल क्रोशे 1. आता हे उलटीकडनं आल्यामुळे असं जर आपण शेपूट जोडलं त्याला, बघा तुमचा हा पिकाचू आहे, त्याला आपण अशी आता ही शेपटी जोडणार, तर हे वरचं फिनिशिंग येण्यासाठी आपण एक स्लिप स्टिच पूर्ण वरून करून घेऊ. तर एक चेन केली मी, टर्न करा आणि या प्रत्येक टाक्यात वरच्या भागात एक स्लिप स्टिच करा. 1 2 3 4 5 6 7 8. आता इथे आपला कॉर्नर आला पाहिजे म्हणून एक चेन जास्तीची करा आणि मग इकडच्या 3 सिंगल क्रोशे करा. 1 2. एक चेन कशासाठी केली की हा कट चांगला आला पाहिजे म्हणून असा. 3. आता इथे असा खोलगट कट चांगला आला पाहिजे म्हणून हा टाका सोडूनच द्यायचा मधला एक आणि पुढच्या 2 टाक्यात सिंगल क्रोशे. दोरा कापून घ्या आणि ही शेपटी मस्त आपल्याला इथे जोडायची आहे. अशी मी फक्त इथे शिवून घेणार ही शेपटी, म्हणजे आपला छान पिकाचू तयार होतो आहे. त्याला आपण फक्त आता डोळे आणि 2 इथे गोल लाल करण्यासाठी मी सांगते, आणि वर आपण एम्ब्रॉयडरी करणार आहे साधी काळ्या लोकरीने, किंवा रेशीम असलं तर फार चांगलं. माझं इथे रेशीम नाही आहे, मी लोकरीनेच करणार. शिवल्यावर आपण असे समोरनंही टाके करतो आहे म्हणजे त्याचं फिनिशिंग छान येतं अशा टाईपचे. आणि हे आता मागे घाला. हाही दोरा मागे घेते मी आणि पाठीमागे गाठ मारून घेऊ. मग सगळे डोळे वगैरे, आणि हां गोल कसे करायचे लाल ते सांगते आधी. लाल दोऱ्याने मॅजिक लूपमध्ये एक चेन करून 5 सिंगल क्रोशे करा. चेन 1 सिंगल क्रोशे 5 1 2. पहिल्या टाक्याशी आपण स्लिप स्टिचनी जोडून घेऊ किंवा मग टॅपॅस्ट्री नीडलने जोडून घेऊ. आता हे लाल आपल्याला इथे असं शिवून घ्यायचं आहे. असंच दुसरं करून हे जे वाढवले आहेत ना टाक्या पण या भागात शिवायचं आहे. तर तेवढं मी शिवून घेते. हा पिकाचू झाला आहे आपला. पान केवढा गोड दिसतोय बघा. आवडलाच असेल तुम्हाला नक्की खूप, आणि तुम्ही जर घरी केलात तर तुमच्या घरच्या छोट्यांना तर नक्कीच खूप आवडेल. मला वाटतं तुम्ही पटकन करायला सुरुवात करणार आहात. करायच्या आधी थंब दाबून लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रमैत्रिणींना.
चॅनल अजूनही नसेल सबस्क्राईब केलं तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक यू. असं जर एखाद्या रिबनला तुम्ही हे लावलं तर सुंदरसं तुमचं राखी होईल, जी की तुम्ही लहान मुलांना खूपच आवडेल.